आले का रे म्हणा वाटच पाहून राहिलो होतो हो मोठा म्हणे येतो म्हणे पोट्टी घेऊन हो तर आणलं ते सामान तुराटे आहे ते कलरचा डब्बा आहे ते चला मग आता जा लागते तिकडे जंगलातल्या मारुती पुशी आपल्याला हो कसं आहे तिकडे वानर सेनेले महाप्रसाद द्या लागन ना आपल्याला दरवर्षीप्रमाणे मसाला भात हे ते काही ना काही समजा पहिले साफसूफ हे ते करू रंगरंगोटी करू हो ते मोठा कुठं आहे काय बोलता आपण तिथे सकाळीच निघून गेले होते घरून चाललो म्हणे मी या म्हणे तुम्ही मागून तुराट्याचा भारा घेऊन या म्हणे झाडणं करायला लागते म्हणे तिथं मंदिरावर साफसफाई करायला आंब्या खाली चालले म्हणे लवकर आम्ही तर त्याच्या मागून निघालो आता कुठं गेला मग ते लावर फोन कुठं आहे म्हणा बोल ये ना म्हणा लवकर चाला ना म्हणा जा लागते ना म्हणा बाबा फोन नाही ना आबाई जोड आबाईचा फोन आहे का रात्री लाईन नव्हती तर ते चार्जिंग नाही केला हवा पाणी सुटलं होतं ना मग ते तसंच राहिला आबाईची तशीच निघाले होते घरून मग कोणाले लावून पाय ना मग देवलाले लाव शिवलाले लावून पाय भूषण लाव पडतोय बाबाले विचार पडते एवढ्यात आहे का की का म्हणा जरा काळा म्हणा पता कुठं आहे तो हो ठीक आहे नाही म्हणलं आपलं डॅनी आबाजी आपल्याला वर्गण जमा करायला लागेल ना मग लोकांपासून आता आपल्याला इथं कार्यक्रम करायला लागते समजा आपण वानर सेनेले महाप्रसाद करतो तर का महापंकज आहे का सगळ्या लोकांना बोलावं लागते इथं काही वर्गणी मागू नका आपले महाजवळचे 1000 रुपये घेऊन जा हो चांगले 10-15 किलो तांदूळ आणा आणि बाकीचं हिरवा भाजीपाला आणि मसाला आणि हिंती हो चांगला मसाला भात बनवून टाका आणि वानर सेनेले खाऊ घाला हो काही नाही बोलावं लागत कोणाला काही नाही करावं लागत आणि वर्गणी नका मागून कोणतं ते कट्ट नका नेऊ ना कोणती यादी नका नेऊ हो मीच देतो पैसे तुम्हाला हो फक्त मोठ्याले म्हणा फोनला लवकर येऊन जाय म्हणा साफसफाई करावं लागते उद्या आपला कार्यक्रम आहे बरं ठीक आहे मग जाऊ दे मग वर्गणीचं नाही का जाऊ दे बरं लावतो फोन मग काही गरज होती का मारतेले भाण्याला अशी कामं करायची हो ना विनाकारण म्हणजे फालतूचं लोकांना तकलीफ झाल्या का नाही आता मजुऱ्या पडून बाया इकडे आल्या आपण एक कामधंदे सोडून इकडे आलो शांतरा भाऊ राहिला दूध वाटाचे तिकडे पळत चालल्या हो ना माय बाबा बी काहीच काम नव्हतं ना सांगा म्हणजे किती अगोपणा समजा मारत्याचा नाही का कोणाला कारण प्लॅन असा बनवला हो गॅस सिलेंडरचं सध्या वातावरण सुरू आहे त्यानं त्याच्यात भडका दिला करू ना माणसाला म्हणजे कसं वाटतं की खरं खरं का म्हणजे पळत आलं काय ते सिलेंडर काय जाऊ द्या बा आता नाही का मोठा घोरच झाला चला वापस आता काय बापाचे गुण मग काय आता कंदीर पुढा मुंगशीराम दोघं जण सारखेच आहेत काही ना काही त्याच्या उचापत चालूच असते त्याचेच पोरं हे आता समजा याच्यात काय मग परंपरा चालवाच लागत नाही यायले अशी परिस्थिती आहे आता हो ना संघ राहतील का एक तर दोघं बी ती दोघं संघ राहतील ही दोघं संघ राहतील ते तर सगळं बरोबर आहे पण यायला शेंदूर लावा लागेल दोघायले हो कसं आहे एवढ्या जणांची जर गुगली घेतात ते काही ना काही तरी त्याला म्हणजे आपल्याला हिशोब दाखवाच लागेल ना बरं चला मग आता निघू आता आणि एक तर हे आवाजाने सुसू राहिला व्हिडिओ करून आला आणि इकडे आता घराजवळ आहे बोरवेल सुरू कायचं काय करणार आहे माणूस इतक्या आवाजात नाही चला आता जसं होईन तसं पुढे कुठं जाते चला पहा म्हणून आहे हो बहुतेक त्याचाच फोन असला पाहिजे म्हणजे कसं करून तर बसलं हो ना आता आपली मजा घेते हो 1 मिनिट पाहू द्या आता काय म्हणते काय तर भूषणचा फोन आहे आता याले पाठवला का बा हे उराला का रस्त्यानं अरे काय भूषण काय साठी लावला फोन काय आहे म्हणलं गडबड काही नाही म्हणलं बाबा आपला आबाजी दिसले का आबाजी हो दिसले नाही म्हणलं वावरात येऊन राहिले तर रस्त्यानं पण अजून वावरात काही पोहोचले नाही तर म्हणलं दिसले का गावातच आहेत का ते आम्ही वावरात आहो आंब्या झाडाखाली काय बाबा इकडे आहेत आणि ते आता काय वाट पोरायला वाटते अरे नाही बाबा इथंच आहे आम्ही इकडेच आता हा इथंच आहे माझ्याजवळ उभे आहे सांगतो मी त्याला काय काम होतं नाही ते डॅनी आबाजी तिथे थांबेल होते ना आमची वाटच पोर राहिली होती हो आम्ही ते जंगलात ते हनुमंतरायाचं मंदिर नाही का तिकडे चाललो ना ते साफसफाई करायला ते दरवर्षी सारखं आमचं हो ते कोणतं वसनगाव आहे तिकडे ते नाही का त्या मंदिरात जंगलात नाही जा मग जा बरोबर जा आता येतेच बाबाला पाठवून देतो मी काही वांधा नाही हो आंब्याखाली रखवालीसाठीच ना तेच म्हणलं कसं आहे मग आबाई झाडाखाली बसते रखवाली करत आम्ही तिकडे जातो साफसफाई करायला आणि म्हणलं एक मारतीला निरोप देता बरं हो त्याला म्हणा ते एक पट्टी पाहिजे म्हणा तिथं मंदिराजवळ तिथं तेवढं ते सामान गाडी बैलात पाठवून दे म्हणा बा काय जायचे ते पैसे देऊन देते डॅनी आबाजी तेवढं सांगता बरं निरोप तेवढा ठीक आहे मग ठेवतो मग मारतेले का बरं सांगतो ना त्याला हो त्याला एरी फोन करणारच हो तुम्ही बरं ठीक आहे मी बाबाला आपल्या कमांडरमध्ये घरापर्यंत घेऊन येतो आणि तिथून कोणाच्या गाडीवर बसून देतो बरं मी मारतेला फोन लावतो काही वांधा नाही ठेव फोन मग ते बाबा मी काय म्हणतो ते वाट पोरायला ना वावराची तुमची डॅनी आबाजी आंब्यात झाडाखाली रखवाली करून राहिले तुम्हाला या म्हणते बा भूषण म्हणते पुन्हा विनाकारण आलो मी शांताराम म्हणे चाल म्हणे आलो फालतू काम नाही धंदा नाही हो चाल बरं ते पण मला तिथं पोहोचून मग जातो मी पैदल एक परी आबाजी आपली गाडी आहे ना घरी गेलं की आपल्या गाडीने चालले वावरात चला मग आता निघा घराकडे हो जसे आले तसे आपापल्या हिशोबानं जितके गाडीत बसून तितके गाडीत नाही तर चला पैदल चला या घराकडे डाण्या शक्ती कपूर 100% आता आहे बा भडकते ते आता इंजन भडकले द्यायचे पाहू ना काय आपण काय लहान ऐकायला काय हरकत आहे काय म्हणते पाहतो 1 मिनिट हॅलो मारुतराव धुटके बोलतो म्हणलं काय होतं शिवलाल भाऊ काय झालं
आले का मारत्या लोकांना आपण दोष देतो आपल्याला वाटतं काय बा मारतील फालतूचा हो डुमण्यास म्हणलं डुबऱ्यास म्हणलं बुलट्यास म्हणलं डब्या म्हणलं गेंड्या म्हणलं अबे लेका असे कामं नको करू ना काय चुकलं लोकांचं म्हणलं तर लेका असे धंदे करतो तू इथं पाय दुखत बाय इथं आल्या तर आम्ही आलो पळत धावत एखादा ठोकल्या गेला असता गाडीनं तर माया सिलेंडरसाठी हो नसते का नाटकं करता का चालले त्या लक्ष्मीच्या धाब्यावरून ते सिलेंडर घेऊन आम्हाला घुमू राहिले पण तुला बा मारत्या तुला वाटत ना भाऊ ढाण्याची पंगा आहे बरे तुला अद्दल घडणच एक दिवस काय रे बा साहजिक आहे म्हणा राग येतच असते ना पण कसं आहे शिवलाल भाऊ गाव गाळावे नाही मग मजाक चालतेच आहे ना आता तर 1 एप्रिल म्हटल्यावर मग तेवढं करायला लागेल का नाही काही ना काहीतरी हो काय विषय काही ना काही लागेल का नाही ना पण जरासं माणूस की जाऊ दे बा जाऊ दे विषय सोडा आता मी काय सांगतो ते ऐक हो ते एक पट्टी आपली बैलबंडीतनी मंडपाचं साहित्य घेऊन ते आपलं जंगलातलं मारुती नाही का ते वसनगाव आहे तिकडे बड्डाचे तिकडे तर ते डॅनी बुडा आणि बाकीचे पोट्टे पाट्टे गेले तिकडे साफसफाई तेवढी कशी आपली घेऊन जाय बा ते ट्रॅक्टर तर काही जात नाही तिकडे हो मला म्हणत ते हो हो बरं 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 हो घेऊन जातो ना मी हो घेऊन जातो बस आता बैलगाडी जुतून घेऊन जाते काय एक पट्टी 2-4 बांबू हे ते नेले की झालं तिथं काही बाकी जास्त मोठा कार्यक्रम नसतील त्याचा ते काही नाही आपलं वानर सेनेल जीव घालते ते हो दरवर्षीच असते त्याचं हो आपलं गावातलं अलग आहे हो त्याला ते करू दे त्याचं ते नेऊन दे तेवढा हो जाऊ तिकडे बरोबर जातो ना बस अर्ध्या 1 घंट्यात जातो मी निघतो आता हो फक्त म्हणलं बा राग लोप काही ठेवू नका हे चालतेच असते हो नाही तर मग मारत्यानं असं केलं तसं केलं हो हे काय मजाकीचा विषय आहे ते हो झाली चूक हो या आता लवकर चला मी निघतो आता हो चालेल भानू चाल मंडपाचं घेऊन चालले तू आता मोठा आंब्याची रखवाली करते आता आपल्याला इच्छे पुरे गोटे उचला लागते बाबू हो सगळे पहिले गोटे बाजूनं करा मग झाडझूड करू मस्त आपण झाडण्यानं मग आपलं सामान गिमान आणा तिथचं आणि पद्धतशीर आपलं रंगरंगोटी हे ते बाकीचे कामं सुरू करू मग हो म्हणजे उद्या आपल्याला फक्त स्वयंपाकाचंच काम राहायला पाहिजे इथं भट्टी पेटवली आपली हो 4-5 इटा आणल्या जाय तिकडे आपला मसाला भात बनवला सगळे तिकडचे वानरसेना बोलावून आणली जीव घातली हो पाणी पिले जा बाबा आता आले ना काही जण हो आता त्याला माहिती पडलं वाटते बा उद्या आहे म्हणून पण नाही आबाजी एक विचारू का तुम्हाला हो आता इतक्या आपण दूर आलो तर म्हणलं हे जंगलात नाही एवढ्या बड्डाच्या इकडे हे इथं मंदिर कोण बांधलं म्हणलं हो कोण बांधलंय मंदिर आपल्या गावातलं कोणत्या माणसानं बांधलं कोण बांधलं आणि काय बांधलं हो ते तर काही माहीत नाही म्हणा पण मला माझ्या आबाजीनं सांगितलं होतं हो म्हणे बाबू म्हणे हे इथं म्हणे गाव होतं म्हणे पहिले हो आता काही दिसते ना आपल्याला खुणाखाना दिसते हो जिथं हनुमानाचं मंदिर हो तिथं गाव अशी ते पहिले हो कोणत्या गावाची रचना तशीच अशी हो कोणत्या गावातनी अशीच म्हणते हो तसंच इथं एक मंदिर होतं हे समजा आणि इथं एक आजूबाजूनं अशी वस्ती होती म्हणती 20-25 घरं राज्य आहे म्हणती इथं तर ते काही दिवसानं मग काय इकडे थोडीशी त्याची सोय काही झाली नसून अडीअडचण आली वाघं गिगं काही असं तसं काही जंगली प्राणी आले असन मग थोडे आपले निघून गेले कोणी कामानिमित्त गेले कोणी शहराने गेले असं करता हे गाव वसान पडलं हो इथं मग कोणी राहिलं नाही हो तर असं माया आबाई सांगे बा मला म्हणा पण आबाजी इथं वसान पडलं तर मग त्याचे घर असं नाही तर मग घर कुठं गेली इच्छा मग ते घर तर राहायला पाहिजे होते ना काही ना काही होते म्हणते काही दिवसपर्यंत असे पडझड झाली पाणी पाऊस वातावरणाच्यानं आणि लोक बी आपले हो काही दिसलं की ने घरी कुठच्या गोटे तर कुठच्या इटा कोणाच्या घरचं काही एखादं तिथं जातं असलं तर जातच घेऊन जाय असं करता ते सर्व लोकांना सफा करून टाकलं हो आता फक्त एकटं मंदिर राहिलं गाव वसान झालं बाबा असं झालं ते नाही म्हणजे झोक म्हणजे पूर्ण गायबच झालं इथं मग इथं मग मागं समजा इकडे तिकडे ते दिसते कुठं गोटे गिटे असं तसं घराच्या निशाण्या तिथं घरं होते मग नाही का आणि हे एक मंदिर समजा मग आता तुम्ही समजा बऱ्याच दिवसापासून या मंदिराची पूजा करता हो आता रामनवमीले तुम्ही आपलं हनुमान जयंतीले हो 2 खेप येतो इथं आपलं काही थोडंसं आपलं रात्रीचं भजन गिजन मनाचं आपलं पोथी वाचायची काय असते ती हनुमान चालिसा वाचायचं जाय तिकडे आपलं तेवढीच रंगरंगोटी वर्षातून 1 खेप जाय बाबा तिकडे आपली वानरसेना जीव घातली हो झालं आपलं काम पण चांगलं आहे ना हो बरं आहे बस तुमचं गाव हो पण लेकाचं गाव हे श्रीमंत होतं का आपल्या गावापेक्षा असंच होतं समजा मोठे लोक होते का इथं बापा इथं एक लय मोठं लोक माणूस होता म्हणते हो ना पुऱ्या रामपूरवाल्याला व्याजानं पैसा दे म्हणे हो असं सांगे बा माया आबाजी हो आता मग ते काय झाले कुठं गेले तिकडे सुरतच्या तिकडे गेलेत ते मग कायमचेच गेले कोणीच नाही राहिलं म्हणते इकडे हो झालं मग आता सपा झालं हो का असं जाऊ द्या मग आता आपला आता साफसफाई सुरू करून देऊ उद्या आपला कार्यक्रम करू जाय तिकडे हो ठीक आहे आता मारुतराव येतो म्हणे मारुतीला फोन केला येतो म्हणे ते बरोबर ठीक आहे ना मग हो काय हरकत नाही चला घ्या आता टोपले घ्या उचला गोटे गिटे टाका बाजून चला
आम्ही तिथे गोटे उचलले का नाही त्याच्या खाली लय मोठा गोटा होता ते काही उचलून नाही राहिला आम्हाला असं खाली काहीतरी असं पीठ सारखं दिसून राहिलं पिन महादेवाची पिन सारखं तू म्हणतो नाही का हो का असं नसन काही सांगता येत नाही जे भोलेचं एखादं मंदिर आहे असन पिंड आहे असन पण आता हे पा हो काही उकरत बसू नका बाबू हो काही हे पा कायलेच आपण हात नाही लावायचा हो आपलं काम करायचं निघून जायचा हो जास्त चुकाड्यात घुसायचंच नाही कोणत्या हो चला घ्या ते आणि त्याच्यातनी ते जसं होतं तसं ठेवून द्या तिथची गोटी उचलू नका पण तरी म्हणलं हो त्याच्यावरचे जर गोटे उचलले हो साफसफाई केली त्याला बी आपण म्हणजे चांगलं करू मग म्हणजे असं वाटतं बा मला आपण जर काढलं तर त्याला बाहेर नाही काही नाही बाबा हे पा फक्त इथं साफसूफ करा आपलं तात्पुरतं आणि बस हो आता ते येतील मंडपवाले हो आणि बाकी ते राहू दे त्याला काही हात लावू नका तिथचे गोटे उचलू नका हो जाऊ दे ती आले का त्याच्या खाली पिंड आहे पण मला तर वाटते नाही ना हो ना आता हे बुडा काढून नाही देत ना बरं जाऊ द्या मग जाऊ दे हो आपलं इकडंच करा नाही का रंगरंगोटी करून टाका मग मी आता मंदिराची तू रंगरंगोटी कर आम्ही गोटी आणि हे ते उचलून झाडझूड करतो हो चला लागो कामो कमी हो चला मस्त मस्त बस झाला आता एवढे जरी झालंच झालं हो बरं किती पैसे द्यावं लागते म्हणे मग धुटके मारुती धुटके काय म्हणे त्याचं सांगितलं काय त्यानं नाही अरे रुपया नाही द्यायचा म्हणे काका याचे पैसे घेत असते का म्हणे हो मारतीन सांगितलं अजून काही कमी जास्त असेल तर पट्ट्या वगैरे नेऊन दे म्हणे हो पण आता याला इतक्या दूर बैलगाडी आणणं थंडा होती मग हो लागलं तर उद्या आणीन बाजू जे काय असेल ते शेवटी धंदा असते हो काही नाही देईन मी 500 रुपये हो चला घ्या ते बैलजोडी आणा म्हणा लवकर आणि चला घराकडे चला रे पोट्टे हो चला या शिवलाल भाऊ काय राजा हे टाइम आहे तुमचा काय काशा कसं रे लेका म्हणलं आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा गावातनी तिथं जर असं कार्यक्रम नाही का ते रामगोयन हिन ते बनवा लागते तर पहा बरं ते डॅनी आबाजीन ते सकाळीच गंज घेऊन गेलेत ते वानर सेनेसाठी पुन्हा पण काही आवाज किंवा द्यायचा काही आमंत्रण नाही काही माहीत नाही काय आहे काय नाही आवाज असते का अरे हे गावाचा कार्यक्रम आहे घरचा नाही आहे मग हनुमान जन्मोत्सव आहे मग हे काय सांगायचं काम आहे का गाववाल्याला समजायला नाही पाहिजे का मग आपल्या घरचा कार्यक्रम नाही हे बरं जाऊ दे ना आला ना आता जाऊ दे ना काय तू का नाही एक घेतं आपलं डोक्यात चल काढ भांडे काढ पटपट काय राहिलं ते काढून घे पटपट जाऊ दे चला बा काय करावं लागते आम्हाला सांगा काय आहे आमच्या इकडे डिपार्टमेंट कोणता आहे काहीच नाही आता तू स्वयंपाक पाण्याचं पाहिजे तिकडे हो भाजी बनवायचं पाहिजे तू काशा बबन हो भाजी बनवा तुम्ही हो जा तिकडे चिरचार करा ते कामोकामी लागा इकून आता येते सगळे भांडे घेऊन हो चला बरं याला मस्त केलं मंदिर गिंदी मंडप हे ते हो मारती म्हणे चला म्हणे जाऊन येऊ हो आता आमचं तिकडं तर काहीच नाही अजून भंडाऱ्याचं हो आता काय ते आत्ता गंजन येईन ते आले तर हो आता ते स्वयंपाकाचे कामी लागले तर हो मी आडलं गड्या मला येऊ द्या वावराकू हो त्या आपल्या जंगलातल्या मारुतीचं दर्शन करून येतो आणि मग आपलं लागलं कामोकामी हो आता तुमचं पाहून राहिलो असं वाटतं मस्त आता हो इथं एक वेळ प्रसाद घेतो आणि मग आपलं तिकडे संध्याकाळ झालीच चालते हो बाकी मस्त राजा असं आपल्याला गमलं पण पहा बरं आता वानरसेना हजरच आहे मस्त बिलकुल नाश्ता हे करून राहिले प्रसाद घेऊन राहिले बाकी मस्त राजा हो डॅनी आबाजी हो मानलं तुम्हाला काही आपलं करा काहीतरी प्राणी मात्र आले आपलं फुल नाही फुलाची पाकळी पण आता उन्हाळा आहे तर पक्ष्याले चिमण्यासाठी कोणी पाण्यासाठी हे करते आपण आता म्हणलं काहीतरी प्राणी मात्र भूतदया आहे कुत्रे माजरं हे ते प्रत्येकाचा वाटा काही ना काही असते जे होईल ते करत राहा आपण मानव जाती चालू तर चला म्हणलं पोट्टी पाट्ट्यानंच केलं म्हणा सगळं आपण काय आहे पाणी आणलं हे आणलं ते आणलं लय केलं पोट्ट्यानं मस्त मस्त पण नाही देतच भाऊ हो ना हे मंदिर आहे तेवढंच आहे इथला काही विकास काही हो जरासं पहा ना आपल्या ग्रामपंचायत सरपंचाला म्हणा जरासं काही मंदिर गिंदिर बांधा म्हणा हे हो काहीतरी जरासं म्हणजे इथं एखादा म्हणा समजा अनुदानातून एखादं पद्धतशीर असं सभागृह हे ते काही ना काही करायला नाही पाहिजे हो म्हणा मारती तू आहे बरोबर पण कसं आहे हो नाही समजा सभागृह पण निदान मंदिर तरी जीर्णोद्धार झाला पाहिजे हो याचं म्हणजे लायनाचं असं मोठं मंदिर पाहिजे मस्त प्राणी मात्राले पाण्यासाठी टाकं गिकं इथं पाईपलाईन आणून पाणी गिनी म्हणजे जंगलातले जे काही आता प्राणी येते त्याला पाणी भेटते प्यायले मंदिरात येते माणूस हौशीनं दर्शन करायले इकडे येतो म्हणलं तर काहीच येत नाही ना नाही रस्ता नाही कोणतं काही नाही
असं वाटते राजा करावं पण नाही का, पण पैसाले का जाता कोणता अनुदान म्हणावं तर कोणाला मागा हो ना, वर्गणी मागायचं तर आपल्याला लय जीवावर येते बा. हो काही काही गावगाव हिंडा आणि ती ऑटो घेऊन येईन ते करावं तर आपल्या गावाच्या बलबुत्यावर करावा. याले मागा आणि त्याला मागा ते काही आपल्याला पटत नाही. तर मग आता आपल्या गावात का आसामी नाहीत का, मग प्रत्येकाला काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणा, कोणी सिमेंट द्या, कोणी गिट्टी द्या, कोणी हे द्या, इटा द्या, असं करून आपण करू ना. मग श्रमदान करा, काही बी जे आपल्या परीनं होत असेल तसं द्या म्हणा बा. चालत नाही का. पहा ना मग सरपंचाला म्हणून आता लय वर्षाची माहिती इच्छा होती. हो मस्त आपलं मंदिराचं करावं. दरवर्षी येतो आपण. जरासं काही ना काहीतरी प्रगती झाली पाहिजे. हाय तसंच आहे नाही. बरोबर काही हरकत नाही. मी लावतो याचा काहीतरी बजेट. हो इथं मस्त आपण मोठं मंदिरच बांधू समजा. लय तर नाही म्हणा पण कमीत कमी पद्धतशीर असं बसा उठा जोगतं जरासं पाण्याची व्यवस्था हे ते सगळं टापटीप पण हो काहीतरी करू इथं आता. पाय मग आता दिवस कसं तू कसं ताकद लावली तर होऊनही जाईन. हो झालं तर मग पुढच्या वर्षी भव्य लेखाचं इथं हेच करून टाकू. मोठा कार्यक्रम. पाहू ना. हो द्या बा मला द्या महाप्रसाद. बसतो मी खाली आता. हो आणा जराशी एक आणा एक प्लेट आणा. हो द्या बाकीच्या यायले तिकडे आपल्या वानर सेनेले हो कमी जास्त असेल तर चला. चला हो घे बरं भाऊ भूषण. हो जराशे इकडे तिकडे आण बरं वानर सेना इकडे बोलवून. इकडे तिकडे असतील झाडावरतं. निपटारा करून टाकू आता. आणि आपण बी आता प्रसाद घेऊन घेऊ. हो जा लवकर चला पोट्टो घ्या रे भाऊ घ्या.